मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलेला आहे। मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महायुती सोबत जाणारे एकमेव नगरसेवक अजित रावराणे महायुतीच्या गोटामध्ये गेलेले आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिलाय। ठाकरेंसोबत लढलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आता आपली बाजू बदललेली आहे। त्यामुळे मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना हा मोठा धक्का मानला जातोय। तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना मोठा धक्का मानला जातोय। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ठाकरे बंधूंना पाठिंबा देत लढवलेली होती। मात्र आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। तर या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ठाकरे बंधूंसोबत लढली, मात्र आता त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे राजकीय समीकरण बदलताना दिसत आहेत। खरं तर ही नांदी आहे का शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची एनडीए सोबत जोडलं जाण्याची, अशी देखील एक वेगळी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। कारण मुंबईमध्ये हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय। अर्थात शरद पवार पक्षाचा राष्ट्रवादीचा केवळ एक नगरसेवक मुंबईमध्ये निवडून आलेला आहे, अजित रावराणे। मात्र अजित रावराणे यांनी प्रचार केलेला आहे किंवा निवडणूक लढवलेली आहे ती म्हणजे ठाकरेंसोबत। मात्र आता निकालानंतर निधीच्या कामांसाठी किंवा विकास कामांसाठी आपण एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे। आज दुपारी 2 वाजता ते कोकण भवनमध्ये सहयोगी म्हणून एकनाथ शिंदेचे सहयोगी म्हणून पत्र देखील देण्यात जाणार आहेत। त्याच्यामुळे आता शरद पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक महापालिकेतले हे सुद्धा आता महायुतीच्या गोटात येऊन सामील होत आहेत। दुसऱ्या बाजूला भाजपकडनं सुद्धा एक मोठा दावा केला जातोय, ते म्हणजे महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना ही एकटी राहील। अर्थातच मनसे सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडणार का, अशी देखील चर्चा आहे। यावरती स्पष्ट नकार राज ठाकरेंनी जरी दिलेला असला तरी सुद्धा महायुतीमध्ये नेमकं पाठिंबा देण्याकरता 11 तारखेला जेव्हा निवडणूक होईल महापौरपदाची, तेव्हा मनसे काय भूमिका घेते हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि उद्धव ठाकरेंना खरोखरीच एकटं पाडलं जातंय का, उद्धव ठाकरेंची शिवसेना एकटी पडते का मुंबई महापालिकेत, हे बघणं सुद्धा गरजेचं आहे। मात्र सध्याच्या घडीला आपल्याला जे चित्र दिसतंय ते म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी ही आता महायुतीत सहभागी होते आहे। निवडणूक ठाकरेंसोबत लढवली गेली, मात्र निकालानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी ही आता एकनाथ शिंदेंना पाठिंबा देऊन महायुतीत सहभागी होते। हो, नक्कीच मनश्री, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर मुंबईमधून ही महत्त्वाची आणि मोठी बातमी, मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलाय। कारण मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय। नगरसेवक अजिंक्य रावराणे यांनी महायुतीच्या गोटामध्ये जात शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे।